मुंबईमधील लोकल सेवेसंदर्भातली आपण अपडेट घेणार आहोत। मुंबईमध्ये पाऊस काहीसा ओसरलेला आहे, त्यामुळे आता रेल्वे सेवा काहीशी सुरू झालेली आहे। काल झालेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम झालेला होता आणि आता याच संदर्भातली अपडेट आपण आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेणार आहोत। सीमा, मुंबईमधला पाऊस काहीसा ओसरलेला आहे, काही उसंत घेतलेली आहे पावसाने, त्यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झालेला सध्या दिसत नाही। रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाल्याचं दिसतंय। नक्कीच प्राची, खरं तर काल मुसळधार पावसामुळे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला होता। काल पूर्णपणे मध्य रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प झाल्याचं चित्र मुंबईमध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता। आता काहीसा पावसाचा जोर मुंबईमध्ये कमी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी जे रेल्वे मार्गावरती, रेल्वे रुळावरती जे पाणी साचलेलं होतं ते सुद्धा पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण पाहू शकतो की रेल्वे स्थानकावरती गर्दी पाहायला मिळत आहे। आता ही पीक आवरमध्ये खरं तर प्रचंड गर्दी आपल्याला या मार्गावरती मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पाहायला मिळते। मध्य रेल्वे सध्या 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे, त्यामुळे आता काहीसा त्रास प्रवाशांना, मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीक आवरमध्ये सहन करावा लागणार आहे। कारण अजूनही ठिकठिकाणी रुळावरती पाणी जे काल साचलेलं होतं ते अजूनही काही ठिकाणी ओसरलं नाही, त्यामुळे रेल्वे सेवा मध्य रेल्वेची जी रेल्वे सेवा आहे ती काही मिनिटं उशिराने सुरू असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच काही मेल एक्सप्रेस सुद्धा रद्द झाल्याची माहिती सध्या रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। मुंबई ते पुणे मुंबई दरम्यान 7 एक्सप्रेस रद्द झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। आपण आता ही जी रेल्वे पाहतोय ती 7:19ची खरं तर होती, आता 7:44 झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात उशीर झाल्यानंतर आता ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे सध्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे आपल्याला सध्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी पाहायला मिळते। पावसाचा जोर जर मुंबईमध्ये वाढला तर पुन्हा एकदा याचा फटका आपल्याला रेल्वे सेवेवरती पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने काल जी परिस्थिती निर्माण झालेली होती तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडनं नागरिकांना, प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की घरातून निघत असताना रेल्वेचं वेळापत्रक निघूनच घराबाहेर पडा, असं आवाहन सध्या करण्यात येतं। नक्कीच सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट्स संदर्भात।